वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत बफर विभागात वन्यजीवांच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे। बफर क्षेत्रातील सुमारे 1400 चौरस किलोमीटर जंगल परिसरात एकूण 617 कृत्रिम व नैसर्गिक पाणवठे उपलब्ध करून देण्यात आले आहेत। वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या भागात 296 नैसर्गिक जलस्रोत आहेत। या नैसर्गिक पाणवठ्यामध्ये पावसाळ्यानंतर साचलेले पाणी दीर्घकाळ टिकून राहते आणि ते आटत नाही, तोपर्यंत वन्य प्राण्यांना नैसर्गिकरित्या पाणी उपलब्ध होत राहते। मात्र उन्हाळ्यात तापमान वाढल्याने अनेक जलस्रोत आटण्याची शक्यता लक्षात घेऊन कृत्रिम पाणवठ्यांवर विशेष भर देण्यात आला आहे। यासाठी बफर क्षेत्रात 321 कृत्रिम पाणवठ्यांचे नियोजन करण्यात आले असून त्यामध्ये सोलार बोरवेलद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे। विशेष पाणी पुरवठ्यासाठी कोणत्याही वाहनांचा वापर न करता पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करण्यात येत आहे। याशिवाय 148 मानव निर्मित तलावांचीही उभारणी करण्यात आली आहे। या उपाययोजनांमुळे हरिण, नीलगाय, रानडुक्कर तसेच वाघांसारख्या प्राण्यांना उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळणार आहे।